मला पण ऐकायला मिळालं की उबाटा गटाचे प्रवक्त्यांनी काहीतरी ट्विट केलेलं आहे आणि त्याला रिट्विट मनसेच्या संदीप देशपांडेंनी पण केलेलं आहे, तेच ट्विट रिट्विट केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, आता आतापर्यंत त्यांची 2 वेगवेगळे मोर्चे तारखा डिक्लेअर झाल्या होत्या. आता नंतर राऊत सांगतायत माध्यमांना की आमचं नंतर बोलणं झालं आणि मग एकच मोर्चा काढायचं ठरलं. पण मुळात ज्या विषयावरती ते मोर्चा काढतायत त्या विषयाबाबतीतला निर्णयच राज्य सरकारनं कुठला अंतिम घेतलेला नाही. या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की महाराष्ट्रात सक्ती ही मराठी भाषेची आहे आणि इतर भाषा ऐच्छिक आहेत. आता मला सांगा, त्रिभाषा सूत्र जी केंद्राची एज्युकेशन पॉलिसी आहे, शैक्षणिक धोरण आहे, हे आत्ता नाही आलेलं, हे मागच्या पंचवार्षिकमध्ये आलेलं आहे. आम्ही त्याही काळात मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि त्यावेळी केंद्रानं राज्याचे सगळे याच्या बाबतीतले अभिप्राय मागितले होते, कोणाची संमती आहे कोणाची संमती नाही. त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यासाठी माशेलकर समिती एक नेमली आणि माशेलकर समितीनं त्याच्या बाबतीतला अभ्यास करून सरकारला अहवाल द्यावा. माशेलकर समितीचा अहवाल आला आणि केंद्राची त्रिसूत्री स्वीकारण्याची शिफारस ही माशेलकर समितीने केली आणि ती शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. कोण होते त्यावेळी मुख्यमंत्री? माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. म्हणजे जे स्वतः मुख्यमंत्री असताना जी त्रिभाषा सूत्री त्या माशेलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या, तेच म्हणतात आता की आमचा ह्याला विरोध आहे. म्हणजे किती कॉन्ट्रावर्सी आहे. केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषेमध्ये तेढ निर्माण करायचे. अहो, शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा माननीय मोदी साहेबांच्या सरकारनेच दिला ना. इतके प्रयत्न झाले याच्यापूर्वीच्या सरकारमध्ये पण कुणी दिला नाही. पण माननीय मोदी साहेबांच्या सरकारने महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळं महाराष्ट्रात मराठी भाषेचं स्थान हे पहिल्या क्रमांकावरच राहील. कुठेही मराठी भाषेला म्हणजे असं डावललं जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठी भाषेचीच सक्ती महाराष्ट्रामध्ये असेल. त्यामुळे हे जरी एकत्र येऊन मोर्चा काढत वगैरे असले तरी ज्या कारणासाठी मोर्चा काढतायत त्या कारणाबाबतीतला या सरकारनं कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही. या मोर्चाचा भविष्यातल्या राजकारणावर काय परिणाम होईल? मुंबई महानगरपालिका आहे, दोन्ही ठाकरे एकत्र आले. स्थानिक स्वराज्य बघा, मोर्चा एखाद्या विषयावरती 2 वेगवेगळे मोर्चे जाहीर करणं आणि मग पुन्हा चर्चा करून दोघांचा एकत्र मोर्चा काढणं वेगळं आणि निवडणुकीला एकत्र येणं वेगळं. मोर्चा हा 2-4-5 तासात असतो आणि निवडणुकाला एकत्र येताना पुढच्या 5 वर्षाचं नियोजन करायचं असते. त्यामुळं निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्याकडनं अधिकृत भूमिका येऊ द्या, उबाटाकडनं परंतु उबाटाकडनं पण आणि मनसेकडनं पण. जेव्हा त्यांची अधिकृत भूमिका येईल या बाबतीत तेव्हा आम्ही बोलू. पण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची जी आता महायुती आहे, या महायुतीनं आत्ताच्या विधानसभेला जसं घवघवीत यश मिळवलं तसंच यश किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आमच्या महायुतीला मिळेल आणि आमचं त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे. हिंदी सक्तीवरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मोर्चा काढणार आहेत सोबत. चांगली गोष्ट आहे. कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा. मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो. विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे. याच्यावरून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसलेत. कोण? संजय राऊत. अरे, एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या. तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला? अजून काय शुद्धीवर नाही आला का तू? दोघी एकत्र येणं हे आता पुढे कायम राहील असं वाटतंय तुम्हाला? महापालिका हे बघा, शेवटी ज्याची त्याची स्वतंत्र विचार करण्याची देवानी बुद्धी दिलेली आहे आणि कोणी कोणत्या पक्षाने कसा निर्णय घ्यावा ह्या पक्षप्रमुखांचा विषय आहे. 2 जण पक्षाचे प्रमुख आहेत, ते जे निर्णय घेतील ते घेतील. जळगाव महापालिकेच्या निवडणुकामध्ये युतीमध्ये कुठेतरी वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय. कारण असं काही वातावरण तापलेलं नाही. अजूनही कुठली बोलणी झालेली नाही आणि कोणी एखाद जण बोललं म्हणजे सगळं काही होतं असं नाही आहे. ही राज्याची पॉलिसी आहे. राज्यामध्ये जी पॉलिसी ठरेल ती आम्ही ठरवू. त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषयामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. आम्ही 50 मागणार, ते 25 म्हणणार, ते 30, आम्ही 45 मागणार, ते 30 म्हणणार.
हे चालणार आहे आणि हे काय आजच होतंय असं नाही आहे. पण नाही झालं तर थेट स्वबळाचा इशारा तुमच्या जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय ना, मी थोडी म्हटलंय, राजू मामानेच म्हटलं होतं ना 18 जागा द्यायचं. ते गिरीश महाजनाने थोडी म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही म्हणू जे म्हणू. ठीक आहे. शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत. जर सगळं विसरून जर कोणी एकत्र येत असेल तर चांगलंच आहे. ती एकत्र आहेच, कोण मना करतायत ना, एकत्रच आहेत ते. बिलकुल. आय लव्ह यू. ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याचं महाराष्ट्रातले जे द्रोही आहेत त्यांची जळफाट झाली असं रोहिणी खडसे म्हणतायत. काय दोघं ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याने जे महाराष्ट्राचे राष्ट्रद्रोही जे आहेत त्यांची जळफाट झाली ती असं महिला आहे रोहिणीताई आणि आमच्या जिल्ह्याची. नाही तर मी माझ्या उत्तर असं भारी दिलं असताना विचारच करावा लागला. ज्या उद्घाटनासाठी आलात आणि खत वाटप सुद्धा कार्यक्रम आहे, काय सांगाल? सिद्धेश ब्रिजच्या मोफत खत वाटपाच्या कार्यक्रमाला मी आता या ठिकाणी उपस्थित होतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं तो दरवर्षीच कार्यक्रम करत असतो. 2000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि आपल्या सहकार्याची ताकद आपणच उपस्थित राहून वाढवायची असते आणि म्हणून त्याच भावनेने या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. साहेब, जर आपण राज्यामध्ये आता बघितलं तर मराठी भाषेचा हिंदी सक्ती विरोधाची आता आंदोलनं वगैरे सुरू आहेत. 5 जुलैला सगळे एकत्र येणार आहेत आणि विराट मला असं वाटतं की 5 तारखेला राजसाहेबांनी जाहीर केलेला मोर्चा होता आणि 7 तारखेला UBTनं जाहीर केलेला मोर्चा होता. आता UBT राजसाहेबांच्या मोर्चामध्ये सामील होते असा त्याचा अर्थ आहे ना. हो. पण या मोर्चामध्ये सामील होत असताना तुम्ही जो सक्ती हा शब्दप्रयोग या ठिकाणी केला, हिंदीची कुठेही सक्ती केलेली नाही, हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही, हे मला पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हिंदी सक्ती हा शब्द कुठनं आला हे काल देखील मी सांगितलेलं आहे. हिंदी सक्ती हा शब्द डॉक्टर माशेलकर साहेबांची जी समिती होती, जी फेब्रुवारीमध्ये 22ला ज्याचा अहवाल सबमिट झाला, त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी हा शब्द स्वीकारला आहे. त्यांनी हिंदी सक्ती केली, हा जो अहवाल होता तो स्वीकारलेला आहे आणि तीच लोक आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की त्यांचा लोकशाहीतला भाग आहे, कोणी कोणाबरोबर जायचं, परंतु हिंदीची सक्ती करावी हा जो निर्णय झाला त्यावेळी मुख्यमंत्री UBTचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच होते. परंतु आता फक्त त्यांनी ती सक्ती केली होती ती लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित 5 तारखेला त्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या मोर्चा दरम्यान जे दोन्ही एकत्र येणार आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे, याच्यावरती सरकारवरती काही परिणाम होईल का आगामी? सरकारवर आपण कशा अर्थानं म्हणताय? राजकीय दृष्ट्या युती होईल. हो. एखाद्या विषयावर सगळे जर एकत्र येत असतील तर ती युती होत नाही. अजून 5-6 महिने निवडणुकीसाठी आहेत. निवडणूक आयोग ज्यावेळी निवडणूक लावेल त्यावेळी खरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. उद्या हा मराठीच्या बद्दलचा मोर्चा आहे, तो कोणाचा आहे? तो मनसेनं कुठचाही झेंडा न घेता मोर्चा काढावा जो जाहीर केला होता, त्या मनसेच्या मोर्चामध्ये हे सामील होत आहे. त्याआधी त्यांचा कार्यक्रम तो होऊ दे आणि मोर्चामध्ये सामील होणं ही आंदोलनाची एक प्रक्रिया आहे, लोकशाहीचा भाग आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा मला काही अधिकार नाही. पण ज्या लोकांनी हिंदीचा सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आज हिंदीला विरोध करत आहेत. तरी देखील आमची भूमिका आहे की हिंदी ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची नाही, ती अनिवार्य केलेली नाही. कुणी गैरसमज पसरवू नये आणि गैरसमजाला सामोरं जाऊ. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. आपण जर बघितलात पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा अवस्था झालेली आहे. आरवलीच्या ठिकाणी बघितलं तर मोठमोठे तडे गेलेले आहेत. परशुराम घाटाची जी गॅबिनन वॉल आहे ती सुद्धा कोसळली आहे. चिपळूणमध्ये तेवढ्यासाठी उतरलो. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं होतं, त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या मी दिलेल्या आहेत. परंतु कोकणवासियांना हे देखील मला सांगायचं आहे की जी काही खड्ड्याची समस्या निर्माण झाली ते शेवटचं वर्ष आहे. पुढच्या गणपतीमध्ये चाकरमानी येत असताना 5 तासामध्ये सिंधुदुर्गामध्ये पोहोचेल, 4.5 तासामध्ये रत्नागिरीला पोहोचेल आणि 3.5 तासामध्ये चिपळूणला पोहोचेल. काही राजकीय नेत्यांची दादागिरी चालणार नाही. किरीट म्हणतात अनाधिकृत भूमिके बंद झालेले आहेत, महाराष्ट्रातही बंद झाले पाहिजेत. तुम्ही आपलं वेगवेगळे काम आहे. खत वाटपाच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे, त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. एकत्र आल्या तर काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. याच पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का ही चांगली गोष्ट राज्याला पूर्वी एकत्र येऊन सगळे विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन भावांच्यात मतभेद असते ते मतभेद विसरून पुन्हा जीवाभावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही. काका पुतण्यांच्यात मतभेद असतील ते सोडून एकत्र ये असा प्रश्न. काका आज सकाळी संजय राऊत यांनी एक फेसबुकवर पोस्ट केली की
दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहे. आगामी काळात हे दोन्ही बंधू जवळ येण्याची नाणी वाटते. असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे, उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही. कुठला पक्ष कुठे जाईल, कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे. ते मागेच मी सांगितलं 2 पवार 2 ठाकरे एकत्रित यावं वगैरे वगैरे. परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही. त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्या, कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासूनची जे शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर. मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी धंदा इतर सगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यासाठी शिवसेनेत प्रश्न निर्माण केला होता. वसंतदादा पाटील त्यावेळेला एक मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही. हा धागा पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं आणि त्याच शिवसेनेची जी आहे ती वेगवेगळी शक्ल झालेली आहे. त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही. आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे, ओके आहे. त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही.